23 नोव्हेंबर नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा वेळ कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये जाईल। आता दयामाया नाही, खुलासे करावे लागतील असा थेट इशारा संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांना दिलाय। त्याचप्रमाणे 23 नोव्हेंबर नंतर मविया सरकार येईल तेव्हा विरोधी पक्षनेतेपदी शिंदे किंवा फडणवीस दिसणार नाहीत, तर दिल्लीतून भाजप सरकार नवीन चेहरा देईल असं भाकीत देखील राऊतांनी बोलून दाखवलंय। त्यांना सतत कोर्टात जावं लागेल 23 तारखेला किंवा पोलीस स्टेशनला जावं लागेल। एवढे गुन्हे करून ठेवलेले आहेत या लोक, एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे, इतकी खोटी नाटी कामं करून ठेवलेली आहेत, त्याचा तपास तर होणारच ना। त्यामुळे पुढचा काळ त्याचा बराचसा काळ त्यात जाईल, खुलासे करण्यात जाईल। आणि मी खात्रीनं सांगतो या वेळेला दयामाया नाही। अजितदादांना सुद्धा तर नावं कशाला घ्यायची? तसं नाही, पवार साहेब ठरवतील ना ते। विरोधी पक्ष नेता मला तरी असं वाटतंय की एकनाथ शिंदे तर होऊ शकत नाहीत। आणि दिल्लीचं जर मला जर कल माहिती आहे भाजपचा, ते देवेंद्र फडणवीस यांनाही विरोधी पक्ष नेते करणार नाहीत, नवीनच कुठेतरी चांगला विरोधी पक्ष नेता करतील।